ॲनिमल क्लासिफिकेशन क्लास 10th. विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण 2 फायलम बघितलेले याच्यामध्ये. आता आपल्याला बघायचं आहे थर्ड फायलम प्लॅटीहेल्मिंथेस. फर्स्ट, बॉडी ऑफ these animals is slender and flat like a leaf or strip, hence they are called as flatworms. तर यांचे जे शरीर आहे ते सडपातळ असते, पानासारखे किंवा पट्टीसारखे चपटे असते, म्हणून यांना काय म्हणतात फ्लॅटवर्म्स. फ्लॅटवर्म्स म्हणजे काय, चपटे कृमी. तर यापासून वेगवेगळ्या प्रकारचे जे रोग आहेत ते मनुष्यात होतात, जसं डायरिया वगैरे. सेकंड कॅरेक्टर्स, फॉर मोस्ट ऑफ दीज ॲनिमल्स आर एंडोपॅरासाइट. एंडोपॅरासाइट म्हणजे शरीराच्या आत. तर शरीराच्या आत डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये असतात आणि तो प्राणी जो आहे तो अन्न खातो, त्या खाल्लेल्या अन्नावर ते आपली उपजीविका करतात, म्हणजेच एंडोपॅरासाइट्स. एंडोपॅरासाइट्स म्हणजे अंत परजीवी असतात. फ्यू आर फ्री लिव्हिंग अँड ॲक्वेटिक. फार थोडे असतात, ते बाहेर असतात आणि पाण्यात राहतात. नेक्स्ट प्रॉपर्टी, बॉडी इज असिलोमेट अँड बायलॅटरली सिमेट्रिकल. यांचे जे शरीर आहे त्यामध्ये सिलोम नसून बायलॅटरल सिमेट्रिकल म्हणजे द्विपार्श्वसमित, म्हणजे 2 समान भागात त्यांची विभागणी होते. फोर्थ प्रॉपर्टी, दीज आर ट्रिप्लोब्लास्टिक. आता ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे काय, दॅट इज देअर बॉडी इज मेड अप ऑफ 3 लेयर्स. 3 लेअरने बनलेले असतात. कोणकोणते 3 लेअर, तर एंडोडर्म आहे, ॲक्टोडर्म आणि मिझोडर्म. फिफ्थ प्रॉपर्टी, these animals are hermaphrodite. Hermaphrodite, that is male and female reproductive system are present in the same animal body. म्हणजे याला दुसरा शब्द आहे बायसेक्शुअल म्हणतात. हर्माफ्रोडाईट म्हणजेच काय, बायसेक्शुअल म्हणजे एकाच प्राण्यात मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम असतात. एक्झाम्पल, प्लॅनेरिया, लिव्हर फ्लूक, टेपवर्म एक्सेट्रा. तर जसं यामध्ये दाखवलेलं आहे 6.14 मध्ये दाखवल्याप्रमाणे, जसं टेपवर्म बघा, टेपसारखं शरीर आहे, चपटे शरीर. त्याच्यानंतर दुसरा दाखवलेला आहे प्लॅनेरिया, याचंही शरीर आहे फ्लॅट. लिव्हर फ्लूक, याचंही शरीर लीफप्रमाणे आहे. आता यामध्ये पुढचं आहे सरप्रायझिंग इन्फॉर्मेशन, ऐकावे ते नवलच. कोरल रीफ्स आर प्रेझेंट इन ओशन. की समुद्रामध्ये, ओशनमध्ये समुद्रामध्ये काय असतात, प्रवाळ खडक असतात. दीज रीफ्स आर ॲक्च्युअली कॉलोनीज ऑफ स्पेसिफिक निडारियन्स. आता हे जे खडक आहेत, हे खडक म्हणजे काय आहेत, ते खडक म्हणजे काय आहेत, निडारिया संघामधली प्राण्यांची वसाहत आहे. अ प्रेशियस स्टोन, त्याला म्हटलेला आहे कोरल. तर हा जो कोरल आहे, तर याच खडकापासून पोवळे या प्रकारचं रत्न तयार होते. जसं काही राशी असतात त्याच्यावर सांगितलं जाते रत्न घाला पिवळा, तर हा पोवळे जो आहे याला पिवळ्या रंगाचा असतो किंवा केशरी रंगाचा असतो. याच्यानंतर याच्यापासून पावडर तयार करता येते, त्याला म्हणतात द कोरल पावडर. तर ही कोरल पावडर जी आहे ती यूज इन आयुर्वेद इज डिराईव्ह फ्रॉम दिस रीफ्स. द कोरल पावडर जो आहे, प्रवाळ भस्म असं ज्याला म्हणतात, तर ते याच खडकापासून तयार केले जाते. जसं च्यवनप्राश वगैरेमध्ये याचा उपयोग केला जातो. तर आपण पाहिलं असेल त्याची जी डबा असतो च्यवनप्राशचा, त्याच्यावर कंटेंट लिहिली असतात, तर त्यावर कोरल पावडर लिहिली असते, म्हणजे आयुर्वेदिक औषधामध्ये याचा उपयोग होतो. नेक्स्ट फायलम आहे फायलम एस्केलमेंथस. फर्स्ट प्रॉपर्टी, बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज लॉंग थ्रेड लाईक ऑर सिलेंड्रिकल, हॅन्स दे आर कॉल्ड ॲज राऊंड वर्म्स. तर हे जे प्राणी आहे, या प्राण्यांचं शरीर लांब असते, थ्रेड म्हणजे धाग्यासारखे किंवा दंडगोलाकार असते, म्हणून त्यांना काय म्हणतात, राऊंड वर्म्स, गोलकृमी म्हणतात. सेकंड प्रॉपर्टी, दीज ॲनिमल्स आर आयदर फ्री लिव्हिंग ऑर एंडोपॅरासाइट्स. तर हे जे प्राणी आहेत हे स्वतंत्र राहणारे किंवा एंडोपॅरासाइट असतात. एंडो म्हणजे दुसऱ्याच्या शरीराच्या आत, म्हणजे स्टमकमध्ये असतात, आणि पॅरासाइट्स म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असतात. त्यानंतर काही जे आहेत ते स्वतंत्र राहणारे प्राणी आहेत, ते पाण्यात राहतात, जमिनीवर राहतात. थर्ड प्रॉपर्टी, बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज ट्रिप्लोब्लास्टिक अँड सुडोसिलोमेट. यांचे जे शरीर आहे ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे 3 लेयर्स, याच्या आधी सांगितलेलं आहे 3 लेयर्स असतात. त्यानंतर सुडोसिलोमेट म्हणजे सिडोम कशी असते, खोटी असते. फोर्थ प्रॉपर्टी, बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज नॉन सेगमेंटेड अँड कव्हर्ड विथ टफ क्युटिक. यांच्या शरीरावर सेगमेंटेशन नसते. तर शरीर सेगमेंटेशन असते म्हणजे शरीर कसं आहे, अतिशय टफ असते आणि आपल्या स्टमकमध्ये राहतात.
परंतु जे गॅस्ट्रिक ज्यूस वगैरे जे तयार होतात त्याचा परिणाम यांच्या शरीरावर होत नाही, कारण काय टफ क्युटिकल आहे त्याच्यामध्ये असल्यामुळे. फिफ्थ प्रॉपर्टी, दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल. द युनिसेक्शुअल म्हणजे काय, मेल अँड फिमेल हे काय सेपरेट असतात, मेल अँड फिमेल आर सेपरेट. बायसेक्शुअल म्हणजे एकाच प्राण्यात मेल अँड फिमेल ऑर्गन, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन प्रेझेंट असतात, त्याला म्हणतात बायसेक्शुअल किंवा दुसरं नाव आहे त्याला हर्माफ्रोडाईट. लक्षात आलं आहे. आणि युनिसेक्शुअल म्हणजे मेल अँड फिमेल हे दोन्ही काय सेपरेट असतात, वेगवेगळ्या प्राण्यामध्ये आहेत ते. एक्झाम्पल्स, एस्केरिस इंटेस्टिनल वर्म ज्याला म्हणतात पोटामध्ये आढळणारे जंत आहेत. त्याच्यानंतर फायलेरियल वर्म, हत्तीपाय जो होतात रोगाचा जंत. थर्ड आहे लोआ आय वर्म, डोळ्यातील जंत इत्यादी. यानंतर फायलम ॲनिलिडा. आता याची प्रॉपर्टी बघा. फर्स्ट आहे बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज लॉंग, सिलेंड्रिकल अँड मेटामेरिकली सेगमेंटेड. तर हा जो प्राणी, या प्राण्याचे शरीर लांब दंडगोलाकृती असून मेटामेरिकली समान सेगमेंटेड खंड आढळतात. मेटामेरिकली म्हणजे काय, त्यांचे जे खंड आहेत ते कसे आहेत, समान आहेत, सारखे असतात. सेकंड प्रॉपर्टी, मोस्ट ऑफ दीज ॲनिमल्स आर फ्री लिव्हिंग बट फ्यू आर ॲक्टोपॅरासाइट्स. तर फ्री लिव्हिंग आहेत बहुतेक प्राणी, परंतु काही जे आहेत ते बाह्य परजीवी म्हणजेच प्राण्यांच्या बाहेर असतात, परंतु पॅरासाइट्स आहेत म्हणजे त्यावर डिपेंड असतात. समजल्या, शरीरावर असतात परंतु त्या प्राण्यांवरच ते डिपेंड असतात. फ्री लिव्हिंग ॲनिमल्स मे बी मराईन ऑर फ्रेश वॉटर ड्वेलर्स ऑर टेरेस्ट्रियल. हे स्वतंत्र राहणारे जे प्राणी आहेत समुद्रात आढळतात, गोड्या पाण्यात आहेत किंवा जमिनीवर आढळतात. नेक्स्ट प्रॉपर्टी, दीज ॲनिमल्स आर ट्रिप्लोब्लास्टिक, बायलॅटरली सिमेट्रिकल अँड यूसिलोमेड. तर या प्राण्यामध्ये ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे 3 जर्म लेयर्स असतात. त्याच्यानंतर बायलॅटरली सिमेट्रिकल आहे, द्विपार्श्व सममित आहे. आणि यूसिलोमेड म्हणजे जी सिलोम आहे ती सिलोम कशी आहे, यामध्ये खरी सिलोम असते. नेक्स्ट प्रॉपर्टी, दे हॅव सीटे ऑर पॅरापोडिया ऑर सकर्स फॉर लोकोमोशन. तर आता पॅरापोडिया म्हणजे काय, तर याच्यामध्ये जे छोटे छोटे हेअर लाईक लेग असतात त्याला म्हणतात पॅरापोडिया. त्यालाच दुसरं नाव आहे सेटेही म्हणतात. तर याच्याद्वारे लोकोमोशन म्हणजेच ते हालचाल करतात. नेक्स्ट प्रॉपर्टी, देअर बॉडी इज कव्हर्ड विथ स्पेशल क्युटिकल. तर त्यांच्या शरीरावर क्युटिकलचे आवरण असते. तर कशासाठी, फॉर प्रोटेक्शनसाठी, संरक्षणासाठी. समजलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी, दीज ॲनिमल्स आर आयदर हर्माफ्रोडाईट ऑर युनिसेक्शुअल. म्हणजे दोन्ही आहेत. हे प्राणी हर्माफ्रोडाईट म्हणजे बायसेक्शुअल किंवा युनिसेक्शुअल देखील आहेत. एक्झाम्पल आहे अर्थवर्म, लीच, नेरिस एक्सेट्रा. याच्यानंतर पुढे दिलेलं आहे तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळवायचे, गेट इन्फॉर्मेशन. फर्स्ट आहे, वाय इज अर्थवर्म कॉल्ड ॲज फ्रेंड ऑफ फार्मर्स. की याला फ्रेंड ऑफ फार्मर्स का म्हटलं अर्थवर्मला, शेतकऱ्याचा मित्र. सेकंड, हाऊ मे बी द लीच यूज इन आयुर्वेदिक सिस्टम ऑफ ट्रीटमेंट. जळू जो आहे लीच, तर या प्राण्याचा आयुर्वेदामध्ये कसा उपयोग करतात हे तुम्हाला लिहायच्या याच्यामध्ये माहिती मिळवून तुमच्या जी स्वाध्याय वही आहे ज्या ठिकाणी तुम्ही प्रश्न उत्तर लिहाल त्यामध्ये तुम्हाला हे लिहायचं आहे. नेक्स्ट फायलम आहे फायलम आर्थ्रोपोडा. याचे कॅरेक्टर्स बघा. दीज ॲनिमल्स हॅव जॉईंटेड अपेंडेजेस. की हे जे प्राणी आहेत या प्राण्यामध्ये छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली अपेंडेजेस असतात आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे हॅज दे आर कॉल्ड ॲज आर्थ्रोपोडा. सेकंड, प्लॅनेट अर्थ हॅज हायेस्ट नंबर ऑफ ॲनिमल्स फ्रॉम दिस फायलम, हॅज दिस इज लार्जेस्ट फायलम विथ हायली सक्सेसफुल ॲनिमल्स इन ॲनिमल किंगडम. की पृथ्वीवर या फायलमची संख्या सर्वात जास्त आहे म्हणून त्याला म्हटलेलं आहे किंग असे म्हटलेलं आहे, किंग असं म्हणतात. थर्ड कॅरेक्टरिस्टिक, these animals are found in all types of habitats ranging from deepest ocean to highest mountain. तर प्राणी हे जे आहेत सर्वत्र आढळतात, म्हणजे समुद्राच्या खोल पाण्यामध्ये आढळतील, उंच पर्वतावर आहेत, वाळवंटात दिसतात तुम्हाला, जंगलात, म्हणजे सर्वत्र हे प्राणी तुम्हाला आढळून येतील. त्यानंतर आहे नेक्स्ट प्रॉपर्टी, याच्यात बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज ट्रिप्लोब्लास्टिक, यूसिलोमेट, बायलॅटरली सिमेट्रिकल अँड सेगमेंटेड. तर हा जो प्राणी आहे
या प्राण्यांचे शरीर 3 जर्म लेयर्सने बनलेले असेल. बायलॅटरली सिमेट्रिकल असते. त्याच्यानंतर पुढचा दिला याच्यामध्ये सेगमेंटेड आहे. सेगमेंटेड म्हणजे खंडीभूत आहे, सेगमेंटेशन असते. आणि सिलोम जी आहे ती यामध्ये खरी सिलोम असते, यू सिलोमेट, सत्य सिलोम असते. नेक्स्ट प्रॉपर्टी, कायटिनियस एक्झोस्केलेटन इज प्रेझेंट अराउंड देअर बॉडी. आता हा एक्झोस्केलेटन काय होते? एक्झोस्केलेटन म्हणजे बाहेरील आवरण. जसं बर्ड्समध्ये पाहिलं असेल आपण, एक्झोस्केलेटन आहे कशाचा बनलेला आहे? फेदर्सचे बनले, पंखाचे बनले. तर यांच्यामधील जो बाहेरील आवरण आहे हा कसा असतो? कायटिनयुक्त असते. नेक्स्ट प्रॉपर्टी, दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल, दॅट इज सेक्सेस आर सेपरेट. एक्झाम्पल आहे क्रॅब, खेकडा ज्याला म्हणतात. त्याच्यानंतर स्पायडर, माहिती तुम्हाला स्पायडर काय होते. त्यानंतर स्कॉर्पियन आहे, विंचू. मिलीपेड, मिलीपेड म्हणजे ज्याला मिलियन पाय असतात असं म्हटलेलं आहे ॲप्रॉक्झिमेटली. सेंटीपेड 100 पाय ॲप्रॉक्झिमेटली आहे, 100 पाय, मिलियन पाय. याच्यानंतर आहे कॉक्रोच, झुरळ आहे, बटरफ्लाय आहे, फुलपाखरू, हनीबी, मधमाशी, हे या वर्गात मोडणारे प्राणी आहे. नेक्स्ट फायलम, त्याच्या आधी इथे एक दिलेला आहे फायलम मलुस्का. त्याच्यानंतर नेक्स्ट फायलम आहे फायलम मलुस्का. फर्स्ट प्रॉपर्टी, बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज सॉफ्ट अँड स्लिमी, हेन्स दे आर रेफर्ड ॲज मलुस्क. तर हा जो प्राणी, या प्राण्याचं शरीर कसं असते? सॉफ्ट आहे, मऊ आहे आणि चिकट असते, म्हणून याला म्हणतात मलुस्का, म्हणजे मृदू आहे, मृदू काय आहे. सेकंड, दिस इज सेकंड लार्जेस्ट फायलम इन ॲनिमल किंगडम. तर हा जो प्राण्यामधील सेकंड लार्जेस्ट फायलम आहे. थर्ड, दीज ॲनिमल्स आर ॲक्वेटिक ऑर टेरेस्ट्रियल. तर हे प्राणी ॲक्वेटिक म्हणजे काय? पाण्यामध्ये आढळणारे जलचर आहेत किंवा भूचर, जमिनीवर आढळणारे आहेत. मोस्ट ऑफ द ॲक्वेटिक मलुस्क आर मराईन बट फ्यू आर फ्रेश वॉटर ड्वेलर्स टू. बहुतेक समुद्रामध्ये राहणारे असतात, परंतु काही जे आहेत ते गोड्या पाण्यात देखील आढळतात. नेक्स्ट प्रॉपर्टी, बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज ट्रिप्लोब्लास्टिक, यूसिलोमेट, नॉन सेगमेंटेड अँड सॉफ्ट. ते यांचा जो शरीर आहे हा 3 जर्म लेयर्सचे असून यामध्ये सिलोम जो आहे हा यूसिलोमेट म्हणजे खरी सिलोम आहे. त्याच्यानंतर सेगमेंटेशन नसते आणि शरीर कसं आहे? मऊ असते. एक्सेप्ट ॲनिमल्स लाईक स्नेल, देअर बॉडी शोज बायलॅटरली सिमेट्रिकल. स्नेल जो आहे म्हणजे गोगलगाय, तर गोगलगायसारखे प्राणी जर आपण सोडले तर सर्वांचा जो शरीर आहे तो कसा आहे? बायलॅटरली सिमेट्रिकल म्हणजे द्विपार्श्व सममित आहे, म्हणजे सरळ 2 भागात त्यांची विभागणी करता येते. देअर बॉडी इज डिवायडेड इंटू 3 डिव्हिजन्स लाईक हेड, फूट अँड विसरल मास. विसरल मास यांच्यामध्ये यांच्या शरीराची जी विभागणी आहे डोके, पाय आणि विसरल मास. आता विसरल मास म्हणजे पोटाच्या भागामध्ये, ज्या भागामध्ये जास्त मास आहे अशा भागात ते यांची विभागणी होते. त्याच्यानंतर फिफ्थ, विसरल मास इज कवर्ड विथ मेंटल. तर हा विसरल मास जो आहे हा मेंटलने म्हणजे हार्ड मटेरियलने कवर असते. त्यानंतर हा दिस मेंटल जो आहे सिक्रेट्स अ हार्ड कॅल्केरियस शेल. दिस मेंटल सिक्रेट्स अ हार्ड कॅल्केरियस शेल. तो हा जो मेंटल आहे हा मेंटल कशाचा बनलेला आहे? कठीण. त्याच्यानंतर कॅल्शियमचे बनलेला शेल. शेल म्हणजे काय? शंख असते, पाहिलं असं शंख. तर जे सिक्रेट करतो. दिस शेल मे बी एक्सटर्नल ऑर इंटरनल ऑर इव्हन ॲबसेंट इन सम केसेस. तर हा जो शेल आहे हा शेल एक्सटर्नलही असतो, इंटरनल असतो किंवा ॲबसेंट देखील असते. पुढची प्रॉपर्टी, दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल, दॅट इज मेल अँड फिमेल आर सेपरेट. एक्झाम्पल याच्यामधले आहेत बायवॉल म्हणजे शिंपले जे म्हणतात, स्नेल, गोगलगाय, ऑक्टोपस एक्सेट्रा. आता याच्यामध्ये एक सरप्रायझिंग इन्फॉर्मेशन दिलेलं आहे तुम्हाला की ऑक्टोपस इज मोस्ट क्लेवर ॲनिमल अमॉंग ऑल नॉन कॉर्डेट्स. इट कॅन चेंजेस इट्स कलर. नॉन कॉर्डेट्स जे प्राणी आहे त्याच्यामध्ये सर्वात हुशार प्राणी आहे, म्हणजे आजूबाजूच्या वातावरणानुसार तो रंग देखील बदलू शकतो. इट कॅन परफॉर्म 3 टाईप्स ऑफ लोकोमोशन्स लाईक स्विमिंग, क्रीपिंग अँड वॉकिंग. तो ऑक्टोपस जो आहे
हा 3 प्रकारच्या हालचाली दाखवू शकतो. कोणकोणत्या? स्विमिंग म्हणजे पोहण्याची, त्याच्यानंतर क्रिपिंग सरपटणे, आणि वॉकिंग म्हणजे चालणे. तर या तिन्ही प्रकारच्या हालचाली तो दाखवू शकतो. नेक्स्ट फायलम आहे फायलम इकायनोडर्माटा. Calcareous spines are present on the body of these animals, hence they are called as echinoderms. Calcareous म्हणजे कॅल्शियमचे, आणि स्पाइन्स म्हणजे काटे. तर काट्यांसारखा स्ट्रक्चर त्याच्या शरीरावर असतो, म्हणून त्यांना म्हणतात इकायनोडर्म्स. These animals are found only in ocean. तर हे जे प्राणी आहेत फक्त समुद्रामध्ये आढळतात. Their body is ट्रिप्लोब्लास्टिक यूसिलोम. शरीर 3 जर्म लेयर्सने बनलेले असून सिलोम असतो. अँड इट इज रेडियली सिमेट्रिकल इन ॲडल्ट स्टेज. हावेवर दे शो बायलॅटरल सिमेट्री इन लार्वल स्टेज. तर प्रौढावस्थेमध्ये ॲडल्ट स्टेजमध्ये त्यांच्यामध्ये कोणती सिमेट्री दिसून येतो आपल्याला? या ठिकाणी रेडियली सिमेट्री. परंतु लार्वल स्टेज म्हणजे अळीच्या अवस्थेमध्ये जेव्हा असतो तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी बायलॅटरल सिमेट्री, द्विपार्श्व सममिती आढळते. नेक्स्ट प्रॉपर्टी, दे परफॉर्म लोकोमोशन विथ द हेल्प ऑफ द ट्यूब फीट. तर जे हे प्राणी जे छोटे छोटे त्यांचे ट्यूब फीट आहेत, त्या ट्यूब फीटच्या साहाय्याने ते प्रचलन करतात, हालचाल करतात. यानंतर हा जो ट्यूब फीट आहे, दे आर ऑल्सो यूज फॉर कॅप्चरिंग द प्रे. त्याचा उपयोग त्याला अन्न पकडण्यासाठी सुद्धा होतो. सम ॲनिमल्स आर सेडियंटरी. यामध्ये काही जे प्राणी आहेत ते हालचाल करत नाही आणि त्यामुळे ते एकाच ठिकाणी राहतात. नेक्स्ट प्रॉपर्टी, दे हॅव स्केलेटन मेड अप ऑफ कॅल्केरियस स्पाइन्स अँड ऑर ऑस्किल्स प्लेट्स. ते यांचं जो स्केलेटन आहे हा कशाचा आहे? कॅल्शियम आहे. कॅल्शियमयुक्त स्पाइन्स किंवा प्लेट्सचा बनलेला असतो. These animals have good ability of regeneration. हे रिजनरेशन म्हणजे काय? पुनर्निर्मिती क्षमता. की हा जो प्राणी आहे यामध्ये पुनर्निर्मिती क्षमता खूप चांगली असते. These animals are mostly unisexual, that is male and female sexes are separate. एक्झाम्पल आहे स्टारफिश, ज्याला तारा मासा, सी अर्चिन, ब्रिटल स्टार, सी कोकंबर एक्सेट्रा. तर हे सगळे समुद्रामध्ये आढळणार आहे. यानंतर डू यू नो, माहीत आहे का तुम्हाला, हा विचारलेला आहे. इन सर्टन सिच्युएशन स्टारफिश कॅन ब्रेक अपार्ट इट्स बॉडी पार्ट्स अँड रिजनरेट दोज लॅटर ऑन. की हा जो स्टारफिश आहे, तारा मासा, हा काय करतो की संकटामध्ये, विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचा भाग तोडतो आणि वेगळा करतो, आणि जो तोडलेला भाग आहे त्या भागापासून त्याची पुनर्निर्मिती तो करू शकतो. तर हे माहिती दिलेली आहे या ठिकाणी तुम्हाला. नेक्स्ट फायलम आहे हेमिकॉर्डेटा. पहिली प्रॉपर्टी, बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. कोणकोणते 3 पार्ट्स आहेत? प्रोबोसिस, कॉलर अँड ट्रंक. शरीर जो आहे तो 3 भागात विभागणी आहे. जसं प्रोबोसिस म्हणजे ज्याला म्हणतात शुंड आहे, त्याच्यानंतर कॉलर गळपट्टी, आणि ट्रंक म्हणजे मेन बॉडी. नेक्स्ट प्रॉपर्टी, नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन प्रोबोसिस रिजन ओनली, हेन्स दे आर कॉल्ड ॲज हेमिकॉर्डेट्स. नोटोकॉर्ड ज्याला पृष्ठरज्जू हा जो आहे हा कुठे प्रेझेंट आहे? प्रोबोसिसमध्येच असतो, म्हणून त्यांना म्हणतात हेमिकॉर्डेट्स, अर्ध समपृष्ठरज्जू प्राणी. These animals are also called as acorn worms. काय म्हणतात या प्राण्याला? अकॉर्न वर्म्स. अकॉर्न वर्म्स म्हणजे अकॉर्न कृमी असं देखील म्हणतात. These are marine animals live in burrows in sand. मराईन ॲनिमल्स सागरामध्ये आढळतात. त्याच्यानंतर ते burrows in sand म्हणजे वाळू जे आहे त्या वाळूमध्ये ते बीळ करून राहत असतात. They have 1 to many pharyngeal gill slits. ती श्वसन करतात, ते श्वसनासाठी त्यांच्यामध्ये 1 ते अनेक pharyngeal gill slits असतात. They are unisexual or some may be hermaphrodite. आता एक्झाम्पल आहे याच्यात बॅलेनोग्लासस, त्याच्यानंतर आहे सॅकोग्लॉसस,
तर हे जे प्राणी सांगितलेले आहेत हे युनिसेक्शुअल असतात किंवा हर्माफ्रोडाइट देखील असतात. Though the view point of evolution, Balanoglosses is considered as connecting link between non-chordates and chordates. These animals shows the characters of both the groups. की हा जो आहे उत्क्रांती या जेव्हा झाली त्याच्या दृष्टिकोनातून बॅलेनोग्लॉसेस हा जो प्राणी आहे या प्राण्याला कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स यामधील कनेक्टिंग लिंक म्हणतात. म्हणजे दोन्ही प्राण्याला जोडणारा हा दोन्ही वर्गाला जोडणारा हा दुवा आहे. तर म्हणून हा प्राणी जो आहे दोन्ही प्रकारच्या प्राण्यांचे या ठिकाणी थोडे थोडे गुणधर्म दाखवतो. तर उरलेला जो भाग आहे आपण नंतर बघूया. एवढा भाग तुम्हाला समजलेला असेल आणि पुन्हा याचा अभ्यास करायचा आहे.